बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नामपूर येथे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे चालू असलेले मराठा समाजाला आरक्षण मिळणे कामी क्रांतीसूर्य मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत गुणवंत सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी श्रीपूरवडे ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिलाय। यावेळी कृषी सेवक बळीराजा आत्मसन्मान सेवा संस्थेने प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे, सामाजिक कार्यकर्ते जीतू सूर्यवंशी, शेतकरी नेते दीपक बापूजी पगार, मधुकर कापडनीस, चारुदत्त खरणार, संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, समीर सावंत, तारिक शेख, राजू पांचाळ, वंचित बहुजन आघाडीचे गोरख चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बदाने, सोपान धोंडगे, नारायण सावंत, प्रवीण सावंत, किरण अहिरे, मोसम प्रतिष्ठानचे संभाजी सावंत, मेघदीप सावंत, शेतकरी संघटनेचे शैलेश कापडनीस तसेच आंदोलनात सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सामील झाले। सदर आंदोलन जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व कर्मचारी आदींच्या उपस्थितीत शांततेत पार पडले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, नामपूर। या ठिकाणी नामपूर शहर व परिसरातील सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज आम्ही सर्व मराठा बांधव सकल मराठा समाज नामपूर व नामपूर परिसर मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत आणि मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटीलांना उदंड आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि गुणरत्न सदावर्तेसारख्या नालायक माणसाचा या ठिकाणी निषेध करतो आणि यापुढे मराठा समाज शांतताप्रिय मार्गाने ज्या पद्धतीने आंदोलन करत होता ती आंदोलनं यापुढे शांतताप्रिय मार्गाने होऊ द्यावीत असं जर सरकारला वाटत असेल तर लवकरात लवकर त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा आणि मराठा समाजाला कुठल्याही घातक कृत्यांपासून लांब ठेवावं अशी मी शासनाला विनंती करतो। येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर सकल मराठा बांधव हा पेटल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद। गेल्या 40 दिवसाच्या आधी 17 दिवस ज्यांनी उपोषण केलं जरांगे पाटलांनी आणि त्याच्यानंतर 40 दिवसानंतर ज्या शासनाने त्यांना हमी दिली होती त्या हमी दिल्यानंतर सुद्धा कुठेही आरक्षणाबद्दल कुठलंही पाऊल शासनाने पुढे उचललं नाही। त्याबद्दल आज महाराष्ट्रात सगळीकडे मराठी आंदोलन करतायत आणि शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चालू आहे त्याचबरोबर आज 7वा दिवस जरांगे पाटलांना विना पाण्याचे आहेत तर ही बाब मोठी दुर्दैवी बाब आहे की शासन 7 दिवस झाले तरी लक्ष देत नाही आणि याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळामध्ये शासनाला भोगावे लागतील हे शासनाने विसरू नये आणि तो इशारा देण्यासाठी आज नामपूर परिसरातील आणि मोसम खोऱ्यातील मराठा बांधव 12 बलुतेदार सर्व समाजाचे मंडळी इथं येऊन शासनाचा जाहीर निषेध केला आणि त्यांनी मराठ्याच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला। त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या मोठ्या भावाला लहान भावाने आधार द्यावा अशा पद्धतीचं काम या सर्व समाजाने केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो आणि शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर येणाऱ्या काळाला त्यांना चांगल्या पद्धतीने मराठे आणि सगळ्या 12 बलुतेदार हे चांगल्या पद्धतीने दिशा त्यांना दाखवतील असे मला वाटतं। जय मराठा, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज नामपूर या गावामध्ये क्रांतीसूर्य मराठा समाजाचे जनक जरांगे पाटील साहेब गेल्या 7 दिवसापासून मराठा आरक्षण मिळावं म्हणून आपलं उपोषण या ठिकाणी छेडत आहेत। आज त्यांचं प्रकृती जर पाहिली तर खूप खालावली आहे। जर त्यांच्या प्रकृतीला या ठिकाणी काही झालं तर मला वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र शासन केंद्र शासन याला जबाबदार राहील। याच्या पुढचं आंदोलन शासनाला पेलवणारं असणार नाही याचं भान ठेवून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं अशी आमची सर्व 12 बलुतेदार मंडळीची मागणी आहे। तरी शासनाने कुठेही दिरंगाई करू नये। आज या तमाम मराठा बांधवांच्या साक्षीने आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने मी माझ्या ग्रामपंचायत पदाचा जाहीर राजीनामा या ठिकाणी देत आहे।
माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून मी माझ्या पदाचा या ठिकाणी जाहीरपणे त्याग करत आहे. लवकरात लवकर माझ्या मराठा बांधवांना त्यांचं हक्काचं आरक्षण मिळून द्यावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज नागपूर शहरात आज रोजी जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तमाम बागलाणवासियातले नागपूर परिसरातील 16 गाव काटोनमधील सर्व मराठा बांधव, संभाजी ब्रिगेड असेल, शेतकरी संघटना असेल, इतर सगळ्या संघटना असतील, मग आठवले गट असेल, प्रकाश आंबेडकरांचा गट असेल, एकलव्य गट असेल, या सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा पाठिंबा आज रोजी जाहीर करतायत. मी या सगळ्या समाजाचं कौतुकच नाही तर त्यांना धन्यवाद पण देतो, कारण की मराठा समाजाला सक्त आरक्षणाची गरज आहे. हे इतर समाज गावगाड्यात राहून ते पाहतायत आणि त्या समाजाला कळतं, पण शासनाला एक कळत असून वळत नाही. माझी शासनाला एकच कळकळीची विनंती आहे. मग विरोधात बसलेले असतील, नेते असतील, आमदार खासदार असतील, आदिवासी आमदारांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी टपाली पत्रसुद्धा पाठवून दिलेले आहेत. त्या आदिवासी आमदारांचं सुद्धा तेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. पण आमच्या मराठा समाजातील गाव पातळीवरच्या गट पद्धतीतल्या किंवा तालुक्यातल्या मराठा पुढाऱ्यांमध्ये मरगळ आलेले, त्यांना मराठ्यांच्या या आरक्षणाविषयी लाज वाटते. मी त्यांनासुद्धा ठणकावून सांगतो, बाबा पहिले आपला समाज असतो, समाज आपल्याला मोठं करतो आणि समाजाच्या ताकदीवर आपण त्या पदावर पोचतो. हे तुम्ही लक्षात घ्या. जिथं जिथं समाजाचं काम असेल, राजकारणाचे जोडे बाजूला सारून समाजासाठी एकत्र होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि मी मराठा समाजाला एक कळकळीची विनंती करतो की गुणरत्न सदावर्ते हा मनोरुग्ण माणूस आहे. जसा गावात एखादा वेडा पिसा माणूस फिरतो, तो कोणालाही शिव्या देतो, गाणगाण बोलतो, त्याच्याकडे कोणी लक्ष देतं का? तर मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे, त्याला कमेंट बी करू नका आणि त्याचे पुतळेही जाळू नका, कारण की तो एवढा मोठा माणूस नाही आहे, तो फार मोठा नेता नाही आहे. तो काही बरळतो, प्रत्येक समाजाविषयी गरळ ओकतो, कोणाची तरी लाचारी करतो आणि त्या लाचारीमुळे तो कुठेतरी मोठं होण्याचं स्वप्न बघतो. आणि मी टी व्हीवर व्हॉट्सअपवर या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करतो. तो मनोरुग्ण आहे, त्याच्याबद्दल त्याचे पुतळे जाळू नका आणि त्याला कमेंट बी करू नका. जरांगे पाटील क्रांती सूर्य हे आपले दैवत आहे, आपल्या सगळ्यांचा नेता आहे. त्या नेत्याने सांगितल्याप्रमाणे शांततेच्याच मार्गाने आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि जोपर्यंत जरांगे पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत आपण कुठलाही मार्ग स्वीकारू नका. त्यांनी सांगितलं आहे साखळी उपोषण, गावागावात स्कॅन्डल मोर्चे काढा, सगळ्या गावात फेऱ्या घाला, पण त्या शांततेच्या ताकदीनेच करा, कारण की शांततामय हा आपला समाजाचा अजेंडा आहे. आतापर्यंत आपण शांततेत करत आलो, पण ज्या वेळेस जरांगे पाटलांचा काही आदेश येईल त्यावेळेस आपण नक्कीच करू. आणि जरांगे पाटलांचा केसालाही धक्का गेला तर मराठा मात्र पेटला तर तो विजत नाही, हे सगळ्या शासनकर्त्यांनी याद राखावे.